हॅलो एव्हरीवन, कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार। चला तर मग आज मी बनवते आहे साबुदाण्याचे वडे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। इथे मी 1 वाटी साबुदाणे ओव्हरनाईट सोक करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कूट करून ते सुद्धा त्याच्यात टाकलेलं आहे। 2 बटाटे उकडून त्याचे साल काढून हाताने त्याला चुरून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर अर्धी चमची जिरं घातलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमची लाल मिरची पावडर घातलेला आहे। तुम्ही याच्यात हिरवी मिरची सुद्धा टाकू शकतात आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तुम्ही जर हे वडे उपवासाला बनवत असणार तर तुम्ही सेंधव नमक याच्यात वापरू शकतात आणि जर उपवासाला तुम्ही कोथिंबीर खात असणार तर तुम्ही याच्यात कोथिंबीर सुद्धा घालू शकतात। इथे मी हे वडे ब्रेकफास्ट म्हणून बनवते आहे, म्हणून मी इथे साधं मीठ वापरलेलं आहे। अशा पद्धतीने जर आपण बटाटे छान मऊ शिजवले तर हे हाताने छान एकत्र होऊ शकतं, म्हणून बटाटे छान मऊ शिजवायचे आहेत आणि ते आता मी हाताने एकजीव करून घेते आहे। बघू शकतात तुम्ही, अशा पद्धतीने हाताने ते छान एकजीव करून घ्यायचं आहे। आणि मी आता कढई तापत ठेवलेली आहे, तेल सुद्धा त्याच्यात मी तापवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे मी तेल लावून म्हणजे हाताला तेल लावून वडे बनवून घेते आहे। हाताला तेल लावल्यामुळे ते हाताला चिकटत नाही किंवा तेलात सोडल्यानंतर ते एकमेकांना सुद्धा चिटकत नाही, म्हणून त्यांना आधी तेल लावून घ्यायचं आहे हाताला आणि मग बनवायचे आहेत। तुम्ही हे लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात सकाळी, म्हणून आणि रेसिपी सुद्धा खूप सोपी आहे, जास्त वेळ सुद्धा याला लागत नाही। अशा पद्धतीने मी वडे बनवून घेतलेले आहेत आणि ते तळते आहे। हे वडे तेलात सोडल्यानंतर अर्धा मिनिट तरी त्याला एका साईडने तळू द्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे आणि मग त्याची बाजू पलटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी वडे तळून घेतलेले आहेत। बघू शकतात तुम्ही, त्याचा कलर सुद्धा किती छान दिसत आहे। ते बाहेरून क्रिस्पी आणि आतून छान मऊ झालेले आहेत। तुम्ही सुद्धा हे वडे ब्रेकफास्ट म्हणून किंवा आपल्याला संध्याकाळी थोडीशी भूक लागते त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकतात। फक्त साबुदाणे भिजवायला विसरू नका। अशा पद्धतीने मी सगळे वडे इथे तळून घेते आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन सुद्धा तुम्ही प्रेस करा, म्हणजे जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। आणि अशा पद्धतीने मी वडे सगळे तळून घेतलेले आहेत। वडे छान बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ झालेले आहेत। जर तुम्ही चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या। बाय।